नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण इथे पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल, म्हणजेच आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी हमखास बनवली जाणारी वाघाट्याची भाजी. ही वाघाट्याची भाजी म्हणजेच ही फळं फक्त आषाढ महिन्यातच विकायला येतात. ही एक रानभाजी आहे, औषधी आहे, आरोग्यदायी आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी हमखास बनवली जाते. माझी आजी म्हणायची, ही फळं म्हणजेच ही वाघाट्याची भाजी आपण खातो, ही फळं पोटात वर्षभर विठ्ठल विठ्ठल नाम घेत असतात. हा आस्था आणि श्रद्धेचा भाग आहे म्हणा, परंतु ही भाजी वर्षातून एकदा तरी खावीच, कारण ती भरपूर पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे आणि ती आपण आषाढी एकादशीचा उपवास सोडण्याच्या निमित्ताने आवर्जून खातो. ही वाघाट्याची फळं कच्ची असतानाच याची भाजी बनवायची असते. ही पावसाळ्यातच भेटतात. ही चवीला थोडीशी तुरट किंवा कडवट असतात, परंतु तेवढीच ती आरोग्यदायी असतात. याचं आरोग्याला काय फायदे आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच, परंतु अगोदर आपण ही रेसिपी कशी बनवायची हे पाहूया. या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अजिबात कडवट किंवा तुरट लागत नाही. चला तर मग या चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 200 ग्रॅम वाघाटी घेतली आहेत. ही फळं कच्ची असतानाच आपल्याला घ्यायची आहेत. या पद्धतीने याचे हे दांडे आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. इथे आपण ही 200 ग्रॅम वाघाटी घेतली आहेत. त्यासाठी इथे एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे. एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे. कोथिंबीर घेतली आहे. घरगुती काळं तिखट 2 चमचे, हळद, जिरे, मोहरी आणि एक मोठा चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. तसेच इथे आपल्याला भरपूर लसूण घ्यायचा आहे टेचून. साधारणतः 2 मोठे चमचे आपण लसूण टेचून घेतला आहे. माझी आजी सांगायची, हे वाघाटे विळीने किंवा चाकूने कापायचे नाहीत, कारण लोखंडाची कोणतीही वस्तू या फळाला लागली की या फळाची चव अजूनच कडवट होते. ती या पद्धतीने खलबत्त्यामध्ये ही फळं टेचून घ्यायची आणि नंतर याच्या बिया काढून मग भाजी बनवायची. इथे आपण त्याच पद्धतीने बनवत आहोत. या ज्या बिया आहेत ह्या आपण काढणार आहोत. कोवळ्या बिया ठेवणार आहोत. ज्या जास्त पुढे गेल्या आहेत किंवा कडक बिया आहेत त्या आपण इथे काढून घेणार आहोत आणि या पद्धतीने एकसारखे हे फळं आपण टेचून घेणार आहोत. थोड्याशा कोवळ्या बिया याच्यामध्येच ठेवायच्या आहेत आणि ज्या मोठ्या किंवा जाडसर बिया आहेत त्या आपण काढून घेतल्या आहेत. टेचून झाल्यानंतर ही फळं आपण पाण्यात ठेवून देणार आहोत, त्यामुळे ती कडवट बनत नाहीत. नंतर 2 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. या पद्धतीने ही ठेचलेली फळे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यातील पाणी निथळून घेतलं आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी कढईत इथे 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची घेतली आहे, ती घालायची आहे. याने छान टेस्ट येते भाजीला. नंतर याच्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. लसूण जास्त करपू द्यायचं नाही आहे, लगेच कांदा घालायचा आहे आणि आपल्याला हे मंद आचेवर छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, मध्यम आचेवर आपल्याला कांदा या पद्धतीने छान खरपूस परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण ही फळं घालणार आहोत, जी आपण ठेचून घेतली आहेत. तीही तेलामध्ये कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहेत, त्यामुळे ती लवकर शिजतात आणि त्याचा थोडासा कडवटपणा कमी होऊन छान खमंग अशी चव येते. 1 मिनिटभर आपल्याला कांद्यामध्ये हे छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाला वाफ देणार आहोत. या पद्धतीने छान परतून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया 2-3 मिनिटांसाठी. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण भिजवलेली जी डाळ आहे ती घालणार आहोत. इथे 200 ग्रॅम फळांसाठी आपण एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती 3 ते 4 तास आपण पाण्यात भिजवून घेतली आहे, त्यामुळे ती पटकन शिजली जाते. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही इथे उकडून डाळ घातली तरीही चालेल. याच्याबरोबर आपण डाळही छान परतून घेतली आहे. 2 मिनिट वाफवून घेऊया. याने डाळीचाही कच्चापणा दूर होतो आणि चवही खूप छान लागते. हे सर्व तेलामध्ये एकत्र चांगलं परतून झालं आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली भाजीला छान चव येते. काळं तिखट घेतलं आहे 2 मोठे चमचे आणि हळद तेही घालायचं आहे आणि पुन्हा एकत्र मंद आचेवर आपल्याला हे छान परतायचं आहे. आता इथे आपण जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 1 मोठा चमचा, तोही घालून घ्यायचा आहे. नंतर तोही आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे.
या पद्धतीने सर्व मसाला आपण याच्यामध्ये परतून घेतला आहे। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। इथे आपण गरम पाणी घातलं आहे। ही भाजी जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर त्या प्रमाणात तुम्ही तिखट मीठ वाढवू शकता आणि पाणीही वाढवू शकता। इथे आपण जास्त पातळ बनवणार नाहीये, अंगाबरोबर रबरबीत अशीच ही भाजी इथे बनवली आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण हे सर्व अगोदर वाफवून घेतलं आहे। मध्ये 2-3 मिनिटांनंतर झाकण उघडून भाजी आपल्याला थोडीशी हलवून घ्यायची आहे, त्यामुळे ती एकसारखी शिजली जाते आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिट शिजवायचे आहे। म्हणजे पूर्ण आपण ही 6 ते 7 मिनिटच भाजी शिजवली आहे, तेवढ्यात ती परफेक्ट शिजली जाते। तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी छान शिजली आहे आणि पाणीही व्यवस्थित आटलं आहे। ही भाजी रस्सा भाजी तुम्ही बनवू शकता। आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया। या भाजीचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सांगते। या भाजीमुळे पोटफुगी, अपचन, गॅस कमी होतो, आतड्यातील कृमी म्हणजे जंतही कमी होतात, सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता। तसेच त्वचा विकारांमध्येही हे आपल्याला उपयोगी पडते। तसेच या फळामध्ये वात, कफ आणि पित्त कमी करण्याचे गुणधर्मही आहेत।